राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आम्हाला पाठीमागे ना 10-12 दिवस झालं चांगलं 2 वळाचं पाऊस झालं होतं। मग त्याच्याच भुईमुग भाताची रोपा ह्या पेरून दिला होता। पण मग पावसानं 10-12 दिवस पुन्हा दडी मारली। मग काही पेरण्या अटकून होत्या आणि ज्या पेरली होती ना रोपा त्या उतरून आली, पण कडक ऊन लागायचा, मग त्याच्यामुळे ते सुकून चालली होती। पण आता 2 दिवस झाले ना मस्त आम्हाला पाऊस पडतोय। मग मस्त दिलासा भेटला आमच्या शेतकरी बांधवाली। तर चला, आजही पाऊस झालता। आता थोडा शेळ्या सोडायला उशीर झालाय। आता शेळ्या दिल्यात ना सोडून, शेळी मस्त चरायला झाला मित्रांनो। तर चला आता आपण शेळ्या चरतात आपल्या इकडे पहा खाली। हे पहा मित्रांनो, आता शेळ्या दिल्या सोडून, म्हणजे पाऊस आला होता ना, मग त्याच्यामुळे थोडा उशीर झाला शेळ्यांक यायला। पण मग आता उशिरा आला ना तरी काय अडचण नाही। आता रान एकदम हिरवागार झालाय, शेळ्यांचा चांगला गप्पा असा तोंडात गावात येतं। हे पहा पका लांबाला गावात झाला। ह्या काय मी आपल्याला दाखवतो, काही जारूड काही ह्या त्या सगळ्या हे एवढला लांबल। हे पहा मग शेळी पाला फाटाय भरपूर झालाय। आता आपल्या शेळ्या थोड्या म्हणजे मित्रांनो का तर मग शेतातही काम करायला लागत आहे ना, त्याच्यामुळे मग शेळ्या वळायच्या आणि शेती करायची असं काम राहत आहे। आणि पाऊस येऊन गेलाय एवढ्यात। हे पहा खडक ओलच आहेत अजून। हे बारीक बारीक अशी खडको अशी बारीक बारीक ह्या डोबानं साचले। हे पहा आणि या समोर भाताची रोप आहे। हे पहा काही पहिली जे पेरली ना, पहिला ओळीव झाला त्या टायमाला लवकरच पेरली ना, त्या उतरून आल्या ह्या अशी पहा। आणि मग ह्याच रोप आहेत ना मित्रांनो, आता 10-12 दिवस झाले ती पावसानं दडी मारली होती का नाही, मग ह्या रोपा एकदम कडक उन्हामध्ये सुकत चालली होती। ह्या भाताची रोप आहेत। मग त्या आता तेली चांगला म्हणजे मस्त पाऊस म्हणजे मस्त झाला ना, मग आता तेली मस्त तेजी येईल। पण भानगड काय झाली मित्रांनो, हे पहा आता हे ज्या काही एकदम असा मोड आहेत पहा खालून आताशी निघत होती। हे पहा एकदम असं खालून निघत हे बारीक बारीक मोड येते आणि काही एवढला झालाय। म्हणजे ज्या टायमाला रोपा फेकली का नाही दाणं, त्या टायमाला मग जो ओलीला गेला ना तो दाणा उतरून आला इकडं वर। आणि बाकीचं मग आताची उतराय सुरुवात आहे पहा, एकदम ओलीला गेलाय ना। आणि बाकीचा तेवढा रोप झाला तिकडं पहा, मग पाताळ झालं ती हे रोपा। बाकीचं दाणं उतरलं नव्हतं ना, आता ह्या पण बाकीचं दाणे ना जे राहिलं होतं ते सुद्धा उतरून घेतलं। हे पहा मग पूर्ण दाट होईल रोप। आणि काय रोपा अजून उतरलीच नाही, ते मी आपल्याला दाखवतो पहा। ह्या इथं जे रोप दिसतंय ना, हे आता काही पाताळ उतरलं, एकदम पाताळ म्हणजे। आणि ते तिकडं तर काहीच उतरलं नाही अजून, दाणं तसंच आहे ती। मी आपल्याला दाखवतो हे पहा। हे पहा हे दाणे ना एकदम अजून काही वरच्या वर्ष आता तिने मोड आलं ती काही दाणेली असं पहा मोड आलं तिकडं। मग आता ते सगळं आता पाऊस सुरू झाला का नाही, मग ते सगळं उतरून जाईल। आणि बाकीचा सोळा होता हे पहा बारीक बारीक हे इथे, म्हणजे काही रोपा ह्या एकदम पाताळ म्हणजे अजून उतरलीच नव्हती, चाचारली ज्या पावसानं टाचून दिली ती का नाही, मग त्याच्यामुळं मग थोडीशी पेर चाचारली होती। पण आता जे धान्य आहेत ना जे उतरायचं राहिलं होतं ते पूर्ण उतरून जातील। भुईमुग म्हणा, ह्या रोपा म्हणा भाताची, हे सगळा। आणि इकली काही रोपा एकदम दाट आहेत। ह्या पहा त्या सुरुवातीला पेरली रोपा, आणि थोडी उशिरा पेरली ना त्या थोडी पातळच झाली। आणि हळूहळू रानाची मस्त शोभा वाढते। ही पहा एकदम हिरवागार रान होत चालय। आता हा जो मैदान माळा दिसतोय ना इकडं, म्हणजे मित्रांनो ह्या आताची गावात होत चालय। आणि भाद्रपद महिन्यात म्हणजे भादव्यामध्ये ना हे एकदम असा पार डोक्या एवढा गावात होत आहे। इथं चालायला सुद्धा भी वाटत आहे, अजून मैदान आहे एकदम। तर चला आता आपल्या शेळ्यात ना पुढे गेल्यात तिकडं। आणि दोस्तांनो, आता ह्या पावसामुळे ना ज्या काही रानभाज्या राहिल्या होत्या ना उगवायच्या, त्या उगून येतील। बाकी आल्या होत्या पहिल्या पावसावर, पण ज्या ज्या आता इथून पुढे आपल्याला दिसणार आहेत ना रानभाज्या, त्या मी नक्कीच आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करेल। तर आता ह्या बांधाला आपल्या शेळ्या मस्तपैकी चरत आहेत। हे पहा आता ह्या बांधाला चांगला खायला म्हणजे येडांची नाही मित्रांनो, तर पूर्ण रानामध्ये आता खायला झालाय। आता शेळीची जात कशी आहे मित्रांनो, ती काही एकच वस्तू खात नाही, म्हणजे वनस्पती एकच खात नाही, तिला अनेक वनस्पती लागत आहे। ती कुठं हा पाला तर कुठं तो पाला, गटकीत गवत खाणार असं राहत आहे। आता ह्या गुलतुरं म्हणजे आमच्या गावाला बघा त्याला टणटणी म्हणतात मित्रांनो, याला पण आता मस्त फुलं आली। हे पहा याला वर्षातून 1-2 वेळेस फुलं येतात। ती उन्हाळ्यात आलती एक वेळेस आणि आता एक वेळेस आल्यात पहा, एकदमच सुंदर दिसतात त्या। आणि ह्या अशा बऱ्याच आहेत इकडं पुढं, मग याची फुलं सुद्धा शेळ्या खातात मस्त, पाना फुला कवळी असली हो।
आता शेळ्यांचं काय मित्रांनो काम होतायच. शेळ्या काय अशा म्हणजे उपाशी नाही राहते. आता उन्हाळ्यात थोडीशी उपासमार व्हायची, पण मग उन्हाळ्यात आपण थोड्या बाजऱ्या केल्या तर त्याच्यामुळं मग एवढी काय आपण उपासमार होऊन दिली नाही. आणि ह्या भाताची वावरात मित्रांनो हे पहा, येण्याने आता पाऊस सुरू झाला म्हणजे वावरा भरली का मग त्या रोपासमोर ना तिला जवळजवळ असाच पाऊस जर चालू असला ना तर 15 ते 20 दिवस लागतील. मग त्या मुठो आली का मग येण्याने आवणी होते. ह्या पडीत नाही राहत मित्रांनो, ह्या पूर्ण आता हिची आवणी केली जाईल भाताची. भाताच्या लागवडीचा सुद्धा मी व्हिडिओ आपल्यासाठी बनवणार आहे. आणि इकडल्या साईडला खाली साग येत मस्त, रानाचा नजारा आता एकदमच म्हणजे असा भारी होतोय. जितका भारी नजारा होईल ना तो मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहे मित्रांनो. अजूनही पावसाची रिमझिम थोडी थोडी कळेना पण चालूच आहे. आता पहिले आमच्याकडे पोतेऱ्याची पांघऱ्या, आता मी आणले छत्री. पा आता त्या पोती पार बुडायला ती आणि पान कागद आता घोंगड्या पार संपत आल्या मित्रांनो. मग बऱ्याचशा छत्र्या रेनकोट ह्या असं वापरतात ती. तर चला गायक पांघरायला राहणार सावध राहायचं लागत आहे मित्रांनो. तर आता नेटकुस म्हणजे पाऊस येऊन गेलाय का नाही, आणि अजूनही बारीक बारीक रिमझिम आहे पावसाची. मग त्याच्यामुळे हे खडक ओलच आहेत अजून. हे पहा आता जो पाऊस होतोय का नाही तो फक्त पिकांसाठी जीवदान, ह्या हिरवागार राहण्यासाठी जीवदान म्हणून. आणि तसा जर पाऊस झाला ना मित्रांनो तर ह्या पहा आता हे जे दगडाचं बांध दिसतात ना समोर, यांच्या खालून पूर्ण पाझर राहत ती. ह्या खडकांवरून एकदम झुऱ्या वाया सुरुवात होती. आणि हे खाली वावरा जे दिसतात ना हे एकदम अशी फुल भरून अशी तळ्यासारखी फुल भरून व्हायला लागत ती. आणि ते चांगलं मित्रांनो. आता लय जास्त पावसाची काय आपली लगेच अपेक्षा नाही. आता ह्या पिकाला जीवदान दिलंच पाहिजे. आता ह्या रोपाचे उतरायला सुरुवात आहे. आता ज्या उतरायची थांबली होती पावसामध्ये टंचाई दिली होती का नाही, मग त्या उतरलीच नव्हती, आता उतरायला सुरुवात आहे. मग ह्या पावसामुळं आता हे सगळी उतरून येतील. नाही तर ह्या रोपाली सुद्धा एकदम असा म्हणजे असं सुकाय सुरुवात झाली होती ज्या उतरल्यात त्या. तर ह्या आता ह्या तर मस्त उतरतील. आणि याच्यात सुद्धा जास्त पाणी साचत आहे. पण आता पाऊस काही म्हणावा असं नाही, आणि म्हणावं अशा पावसाची गरज पण नाही सध्या मित्रांनो. कारण कसा अजून पावसाची गरज ज्या टायमाला राहते ना का तो टाईम असा राहतो मित्रांनो का आवणीचा म्हणजे भात लागवडीचा. मग त्या टायमाला चिखल करून लावावं लागतं की नाही ह्या वावरांमधून. मग तेव्हा पावसाची गरज राहते मित्रांनो. सध्या असा जीवदान म्हणूनच ठीक आहे मित्रांनो. तर आता शेळ्या गेल्यात आपल्या पुढं चरत. रानाचा नजारा मस्त मित्रांनो होतोय. आता समोर ज्या दुकटीचं वातावरण आहे पहा, डोंगरांनो काही दुकट उतरले, आकाशात काळी काळी ढगार आहेत अजूनही. पावसाचं वातावरण राहतायच. आता हे पावसाचेच दिवस आहे ती. रान एकदम हिरवागार होत चालाय. जितका भारी भारी नजारा दिसेल ना तुम्ही आपल्याला दाखवितच जाणार आहे मित्रांनो. आणि हा नजारा शहरामध्ये नाही पाय भेटत मित्रांनो, हा गावाकडेच पाय भेटतोय. आणि मित्रांनो मी मगाशीच आपल्याला सांगितला का ह्या पावसामध्ये ज्या काही उतरायच्या राहिल्यात म्हणजे उगवायच्या राहिल्यात त्या रानभाज्या उगून येतील. तर आता पहिल्या पावसामध्ये हा पा बडदा उगवलाय. तो पहिल्याच पावसामध्ये उगवलाय कारण तो पूर्ण मोठा झालाय. हा हे बडदा ही सुद्धा एक रानभाजी आहे मित्रांनो, एकदमच अशी शरीरासाठी उपयुक्त. तर आता जी काही बाकीची अजून उगवले ना ती मी आपल्याला दाखवेल. ती एक दिवस तोच व्हिडिओ बनवायची आपली बडद्याची रानभाजी. पण हा बडदा आहे मित्रांनो, आणि याचा कंद जो राहतो ना मित्रांनो मी आपल्याला पूर्ण उपटून दाखवतो. हा पहा, हा जो कंद आहे ना याचा मित्रांनो हा असा औषधी आहे. काही विंचू बिंचू जर चावला तर उगाळून तो लावायचा राहतोय, म्हणजे थोडासा आराम पडतोय. तर हा बडदा मित्रांनो, याचं कंद राहतं ते खाली असं, याची पानं गळून गेली का मग हे कंद असंच जमिनीमध्ये राहतात. आणि हे नंतर मग पाऊस झाला का उगवून येतात, त्या हवेवर सुद्धा उगवत येते. पहा असा हा बडदा. तर याची भाजी कशी बनवायची तर ही भाजीसुद्धा मी एक व्हिडिओ बनवणार आहे आपल्यासाठी मित्रांनो. आणि आणखीनच ज्या रानभाजी आपल्याला दिसतील ना त्या मी आपल्याला दाखवणारच आहे. आणि दोस्तांनो या समोर दिसतंय पूर्ण सागाचा रान. ह्या पहा आता तेलीसुद्धा कवळी कवळी पानं फुटून आणि एकदम मोठाली पानं झाल्या सागाची. पहा आता उन्हाळ्याच्या वेळेला ना ह्या सागाची पानं खाली गळून पडतात ती, आणि मग पाऊस पडला का अशी मस्त त्याला कवळी पानं फुटतात. ह्या पहा आता या सागाची आमचा लय जुना नातं आहे मित्रांनो. तो काय मी सांगतो आपल्याला. तर आता ह्या सागाची पानं आहेत ना मित्रांनो, ज्या टायमाला आम्ही बारीक होतो ना एकदम त्या टायमाला छत्र्या नाही भेटायच्या. मग ह्या सागाच्या पानांच्या छत्र्या करायचो आम्ही, मोठाल्या पानाची मोठाली पानं घेऊन. मग बरंच मित्र आम्ही त्या छत्र्या खेळायचो.
नंतर ज्या टायमाला खेकडी मासे पकडायला जाऊ ना त्या टायमाला आमच्याकडे पिशवी काही नाही राहायचा. मग आम्ही काय करायचो, याचा डावना करायचो म्हणजे डोमा ह्या सागाच्या पानाचा, आणि मग त्याच्यातच त्या खेकडी मासे घ्यायचो. पुन्हा जर एखाद्या ठिकाणी जरी पाणी प्याय गेलो तर याचा डोमा करायचो, याच्या डोम्यामध्ये पाणी प्यायचो. किंवा एखाद्या मित्राला पाणी न्यायचा ठरला तर या सागाच्या पाण्याच्या डोम्यामध्ये पाणी न्यायचो मित्रांनो. असा या सागाचा आमचा जुना नाता आहेच. तर चला मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी आज बनवला. कसा वाटला आमचा आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला मित्रांनो. पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान, धन्यवाद करतो मित्रांनो. जय महाराष्ट्र, जय आदिवासी.